नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। मित्रांनो, आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाच्या अनुषंगाने मी आलो आहे अहमदपूर तालुक्यातील नामवंत असलेली शाळा यशवंत विद्यालय अहमदपूर या ठिकाणी आलो आहे। मित्रांनो, आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने जे शिक्षक आहेत प्रत्येक अधिकाऱ्याच्या निर्मितीचा, प्रत्येक डॉक्टर, इंजिनियर, वकील या सर्वांच्या निर्मितीचा जो मूळ पाया आहे तो म्हणजे गुरु। आणि त्याच गुरूंसोबत आज शिक्षकांसोबत मी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे यशवंत विद्यालयामध्ये। आपण थेट जाऊया। यशवंत विद्यालयातील काही शिक्षक गुरुजनांसोबत मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी यशवंत विद्यालयामध्ये आलेलो आहोत। माझ्यासोबत हे तुम्ही सर्व गुरुजन मंडळी बघताय, सर्वांना नमस्कार। आणि सर्वप्रथम सर्व गुरुजनांना आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शिक्षक दिनाच्या निमित्ताने यशवंत विद्यालयामध्ये आल्यानंतर हे सर्व गुरुजन माझ्या सोबत असणार आहेत आणि अगदी मनमोकळेपणाने मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे। काही प्रश्न त्यांच्याशी मी विचारणार आहे, नेमके त्यांची उत्तरं काय असणार आहेत। शिक्षक म्हटल्यानंतर आपण समजतो की किती ऐशो आरामाची जिंदगी आहे, परंतु त्यामध्ये ज्या काही समस्या आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत। माझ्या सोबत सर्वप्रथम आरव्ही पाटील सर असणार आहेत। सर, तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये। सर्वप्रथम हे माईक असू द्या तुमच्याकडे, कॉलरला घ्या। सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शिक्षक दिनाच्या निमित्ताने। काय सांगणार आहात शिक्षक जीवनातील ज्या समस्या आहेत, 20 वर्षापूर्वीचा शिक्षक आणि आता 2024 मध्ये असलेला शिक्षक, यामधील फरक तुम्हाला काय जाणवतो आणि तुमच्या काय भावना आहेत? आज 5 सप्टेंबर तसं पाहता सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती ही शिक्षक दिन म्हणूनही साजरी केली जाते। तसेच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची पण जयंती आहे। ती आम्ही प्रत्येक जयंती वगैरे विद्यालयामध्ये साजरी करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय व्हावा। पण खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती झाली असं म्हणतो आपण, पण विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास कमी होत आहे। अहमदपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये आदरणीय DB लोहारी गुरुजींनी शिक्षणाची गंगा आणली आणि मीनाक्षी नलवले सारखी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मुलगी ही यशवंत विद्यालय अहमदपूर मध्ये झाली। म्हणजे लातूर पॅटर्न जे म्हणतो महाराष्ट्रामध्ये जे नावलौकिक आहे लातूरचा, ते खरी सुरुवात ही अहमदपूरपासून झालेली आहे। आणि त्यांच्या समवेतच या तालुक्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी पण शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत। त्यानंतर माजी आमदार बबुरावजी खंदाडे साहेब असतील, गणेशदादा हाके साहेब असतील, किंवा शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्याचं कार्य आदरणीय शिक्षक आमदार विक्रम बाप्पा काळे साहेब यांनी पण शिक्षकांचे पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। पण खऱ्या अर्थाने पाहता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन शिक्षकाकडे बदललेला आहे, कारण सर्वात महत्वाचं शिक्षकाच्या हातातून छडी निघून गेली, थोडासा धाक होता आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षण देत असताना थोडीशी भीती असणं आवश्यक आहे। तसेच समाजाचा पण पाहण्याचा दृष्टिकोन शिक्षकाकडे थोडासा बदललेला आहे। खरं पाहता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म असं आपण म्हणतो, पण थोडासा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। याचं कारण पण आलेलं आहे, शिक्षण पद्धतीत बदल झाला, आधुनिक शिक्षण आलेलं आहे। TV वेगवेगळ्या ऍपद्वारे विद्यार्थी घरी बसून शिक्षण घेत आहेत, पण घरी बसून दिलं जाणारं शिक्षण हे उपयोगी होणार नाही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये। प्रत्यक्ष शाळेमध्ये आल्यानंतर सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित राहणे, त्यांच्यासोबत डबा खाणे, शिक्षण घेणे हा नक्कीच फायदा होत असतो। तर आणखी काही प्रश्न आहेत शिक्षकांचे, ते माझे सहकारी सांगतीलच। धन्यवाद सर। सरांकडे माईक तुम्ही द्यायचा आहे, कारण सरांशी बी मला संवाद साधायचा आहे।
हां सर, तुमचा अगोदर मला परिचय द्याल? नमस्कार, मी डॉक्टर शरद अशोकराव करकनाळे, सहशिक्षक, हिंदी विषय आहे माझा, यशवंत विद्यालय अहमदपूर. आत्ताच पाटील सरांनी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे काय आहेत नेमक्या समस्या शिक्षकांची आणि काय तुम्हाला सविस्तर असं सांगायचं आहे? मला वाटतं सर, शिक्षण पद्धती जी आहे ही तंत्रज्ञानामुळं आणि आजच्या जी मीडियामुळं ही शिक्षण पद्धती जी संस्कार केंद्र म्हणून विद्यालयाकडे पाहिलं जायचं, ते संस्कार केंद्र न राहता आज व्यावसायिक दृष्टिकोनातून फक्त जीवनाचा उदरनिर्वाह व्हावा आणि इथून शिक्षणच घेऊन फक्त जायचं, हा दृष्टिकोन थोडासा समाजामध्ये वाढत जात आहे. आणि त्यामुळं समाजात विद्यार्थ्यांना एकत्र राहणे, संस्कार घेऊन संस्कारमय जीवन जगणे, मोठ्यांचा आदर करणे, या ज्या काही संस्कारमय भावना होत्या त्या भावना कुठेतरी आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे कमी होत आहेत. कारण की तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेतलं जात आहे. आणि या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस विद्यालयात आल्यानंतर आपल्या गुरुबद्दलच्या ज्या भावना आहेत, पूर्वी जसं गुरुकुलामध्ये गुरुचा आदेश म्हणजे आदेशच राहावा असं काही नाही, तर आदेश म्हणजे आपल्या जीवनाचं भलं होईल, कुठंतरी भविष्य घडेल, या दृष्टीने गुरुकडे पाहिलं जात होतं. आजही समाजात काही गुरुच्या हातून बऱ्याचशा घटना चुकीच्या घडत आहेत. ते या वर्तनाला शोभनीय नाही, या पेशाला शोभनीय नाही. परंतु प्रत्येक ठिकाणी असंच होतं असं काही नाही. तर आमच्यासारख्या यशवंत विद्यालयातल्या ज्या शिक्षक वृंद आहेत किंवा अहमदपूर तालुक्यातील असे जे शिक्षण केंद्र आहेत, या केंद्रातून चांगले विद्यार्थी घडवले जातात, त्यांना शिक्षण दिलं जातं, सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु हे सर्व करत असताना आजकालच्या शासनाने, सरकारने शिक्षकांना वृद्धापकाळामध्ये जी काठी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पेन्शनकडे, ते पेन्शन कुठंतरी बंद केलेलं आहे. आणि वृद्धापकाळामध्ये जीवन जगत असताना खूप यातना, कठीण जीवन जातं. हे कठीण जीवन जगण्यासाठी शिक्षकांना पेन्शनची गरज आहे. आणि जुनी पेन्शन मिळाली तर नक्कीच वृद्धापकाळ शिक्षकांचा सुखी जाईल. जे ज्ञानदानाचं कार्य करत आहेत त्या शिक्षकाला कुठंतरी शासनानं शिक्षण दिनानिमित्त ही भेट द्यावी असं मला या प्रसंगी वाटतं. निश्चितच आपण ज्या समस्या मांडलेल्या आहेत, या समस्येवरती उपाय काढण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून कोणाकडे बघता? तसं पाहिलं तर सर, आपण आपले प्रतिनिधी जे आपण निवडून देतो त्या प्रतिनिधीकडेच पाहतो की त्यांनी आपले प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि जसं संविधानानं प्रत्येक क्षेत्रातील त्या क्षेत्राला न्याय मिळावा यासाठी क्षेत्रातून आमदार निवडले जातात, त्या आमदारांनी आमचे प्रश्न सोडवावेत, कारण की तेच आमचे प्रतिनिधी असतात. आणि अशा प्रतिनिधीमार्फत जर प्रश्न वेळोवेळी सुटत गेले तर नक्कीच आमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतील. पण जर तसं पाहिलं, शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी संघटनेच्या मार्फत ही आवाज उठवला जातो. आणि त्याचबरोबर प्रतिनिधी आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या विधान भवनात मांडतात. परंतु त्या प्रत्येक समस्येचं निराकरण होईलच असं काही नाही, संघर्ष करावा लागतो. आणि संघर्षातूनच आज नाही तरी उद्या फळ मिळेल. कारण की विद्यार्थ्यांना आपण तेच शिकवतो की प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नातून मिळेल, आज नाही उद्या मिळेल. सर खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. उम्मीद पे दुनिया कायम है या म्हणीला साजेल असं उत्तर करकनाळे सरांनी दिलेलं आहे. आणखी माझ्यासोबत येथील शिक्षक वृंद आहे, मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. काय विषय सांगतो ना सर, तुम्हाला विषय जरी माहीत नसेल सर, आजचा विषय असा आहे, आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. आणि या शिक्षक दिनाचं औचित्य साधून मला शिकवणारे गुरुजी जरी इथे नसले तरी माझ्या पाल्यांना, माझ्या लेकरांना, माझ्या मित्राच्या लेकरांना, असंख्य लेकरांना तुम्ही घडविणारे आज शिक्षक आहात. तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी, तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात याच उद्देशाने मी आपल्या यशवंत विद्यालयामध्ये आलो आहे. आणि सर्वप्रथम आपणास मी शुभेच्छा देऊ इच्छितो. मी लावतो सर, एक मिनिट. रामलिंगी दत्तापुरे सर माझ्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. सर कसं बघता, अगोदरचं जे पूर्वीचं शिक्षण आहे, तुमच्या बालपणीच्या शिक्षणाच्या काळामधला आणि आत्ताच्या काळामधला फरक तुम्ही सांगू शकाल का? मनपूर्वक धन्यवाद शिवाजीराव.
आपण या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आमच्या तमाम शिक्षक बांधवांच्या शुभेच्छा आपण आपल्या आवाज बहुजनांच्या या चॅनलला घेतलात, त्याबद्दल यशवंत परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. तर म्हणजे शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे. राष्ट्र घडवण्याचं काम आमचा शिक्षक करत असतो. तुम्ही म्हणालात की मी जरी या शाळेचा विद्यार्थी नसलो, शिवाजीराव तुमची मुलगी आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे, मुलगा विद्यार्थिनी आहे. आणि म्हणून यशवंत विद्यालय एक संस्काराचं या भागातलं माहेर घर आहे. महाराष्ट्र शासनाने छडी बंद केलेली आहे, पण तरी सुद्धा राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, आमच्या संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी आदरणीय DB लोहारे गुरुजी, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक सांगवीकर, आमचे मुख्याध्यापक आदरणीय शिंदे सर यांच्या टीमनं आम्हाला काही संस्काराचे धडे दिलेले आहेत, संस्काराच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या संस्काराच्या धड्याच्या माध्यमातून, संस्काराच्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळेच आमच्या यशवंत विद्यालयाचा जो 10वीचा निकाल आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यामध्ये टॉपची आमची शाळा राहिलेली आहे. सर, माझा प्रश्न होता, तुमच्या बालपणीचं शिक्षण आणि सध्या चालू असलेलं शिक्षण यामधला थोडक्यात फरक. त्या आता आपल्याला माहीतच आहे हे विज्ञान युग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये प्रगती झाली आहे का खुंटली आहे? थोडक्यात. शिवाजीराव, जुना काळ हा वेगळा होता. जुन्या काळी 4-5 मुलं मुली असायची, त्याच्यामुळे वडिलांना शाळेमध्ये येण्यासाठी संधी नव्हती, शेताकडे जायचं, आईला नव्हती, शाळेत गेलास का जा नाही तर राहा. त्यामुळे शिक्षक हा पूर्णपणे मालक होता. त्याला मारायचंय का ठेवायचंय का त्याला कडक शिस्त द्यायचंय, त्याच्यामुळं विद्यार्थी दहशतीनं, शिक्षकाच्या दहशतीनं बनत होते. परंतु ते आता ते शिल्लक राहिलेलं नाही. छडी लागे छमछम विद्या गमगम ही जे गाणं आहे ती आता नष्ट झालेलं आहे. छडीच नाहीये, छडीच गायब झाले. आता त्याच्यामुळे संस्कार विरहित अशा स्वरूप, म्हणजे आई वडिलाचे संस्कार, आजी आजोबाचे संस्कार आणि आमची दहशत तेवढीशी राहिलेली नाही. आणि तुम्हाला तर माहित आहे, दहशतीशिवाय या जगामध्ये कुठलंही काम होत नाही. आमची दहशत म्हणजे छडी आहे. खरे, ती छडीच जर आमची बाजूला गेली तर कसे भीतील विद्यार्थी? खाजगीत सांगतो, आमच्याकडं मारायचाच अधिकार नसल्यामुळं 10वीला आलेली मुलं आम्हाला भीत सुद्धा जाणार जाईल. आता आम्ही लोकलचे आहोत समजा, आम्हाला भीत येत, पण आमचे नवीन बाहेरगावचे आलेले जे शिक्षक आहेत त्यांची खूप मोठी कधी कधी अडचण होते. आणि म्हणून या प्रसंगी मी विनंती करणार आहे प्रशासनातील लोकांना की तुम्हाला दर्जेदार अशा स्वरूपाचं चांगलं शिक्षण, संस्कारक्षम अशा स्वरूपाचं शिक्षण रुजवायचं असेल, बिंबवायचं असेल तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की सौम्य का होईना अशा प्रकारची शिक्षा मुलांना असली तरच मुलं घडतील. तर काय झालं, दुसरं एक, पहिले 4-5 भाऊ असायचे, आता एकच भाऊ, एकच मुलगा, एकच मुलगी. त्यामुळं मायबापाला असं वाटतं की त्याला कुठं ठोकीन कुठं नाही की. त्याच्यामुळे एखाद्या वेळी आम्ही रागानं जरी गालावर असं प्रेमानं मारलं तरी सुद्धा ते गाल लाल गुंड होतात. लगेच पालक 2 पालक घेऊन अटेन्शन मुख्याध्यापकाकडे येतात. मुख्याध्यापक साहेबांना सांगतात मारू नका सर. त्याच्यामुळं आम्ही मारणं तर नाहीच, पण परत त्याला प्रेमानं, मायेनं, ममतेनं शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण तीच जर दहशत आमची जुन्या काळची 20 वर्षापूर्वीची छडीची दहशत असेल तर याही पेक्षा चांगली गुणवत्ता यशवंतचीच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेची गुणवत्ता अधिक राहील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय वेगवेगळ्या चर्चा तुमच्यासोबत करून मला अतिशय आनंद होत आहे. कारण आज शिक्षक दिन, 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन म्हणून सगळं महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आज साजरा केला जातो. आणि या दिवसाचा औचित्य साधून मी तुमच्यासोबत संवाद साधतोय. खरंच मला खूप आनंद होत आहे. माझ्यासोबत आता कपिल बिरादार सर असणार आहेत. सरांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये.
काय सांगाल आज 5 सप्टेंबर आणि आता तुम्हाला किती वर्षापासून या शाळेमध्ये झालेला आहे हे मला तुम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार शिवाजीराव. मी यशवंत विद्यालयात जवळपास 29 वर्षापासून त्या ठिकाणी सेवा करतो. बर, काय वाटते शिक्षणाच्या बदलत्या काळाला तुम्ही पाहत येतात मागील 29 वर्षापासून? मागील 29 वर्षाचं शिक्षण क्षेत्रात कार्य करताना आता बऱ्याच प्रतिक्रिया आणि आपला जो प्रश्न आहे पूर्वीचं शिक्षण आणि आताचं शिक्षण यातला एक सगळ्यांचा सामूहिक सूर काय असेल तर शिक्षण बदलतं आहे पण त्यासोबत थोडंसं मूल्य संस्कार कमी होत चाललेत. पण माझं असं वैयक्तिक मत आहे बदल ही काळाची गरज आहे. बदल स्वीकारला तो मोठा होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात सुद्धा आजची जर आपण परिस्थिती पाहिली ग्रामीण भागातील शाळा त्यांची संख्या कमी होण्याचं कारण बदल आहे. बदल म्हणजे इंग्रजी शाळा येथे येऊ घातल्या. इंग्रजी शाळा, सीबीएसई स्कूल, पालकांचा ओढा, शिक्षणाचं मला वाटते की आता पूर्वी शिक्षणाकडे तेवढा कल नव्हता. घरी भरमसाठ शेती राहायच्या किंवा जवळपास आपल्या शाळा नव्हत्या पण आता प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू शिकावं आणि हे शिकत असताना याच्यामध्ये एक स्पर्धा आली. इंग्लिश स्कूलचं पेव या ठिकाणी वाढलेलं आहे आणि म्हणून मराठी शाळांनी मला वाटतं की आम्ही आता आमचं जुनं तेच चांगलं होतं असं जर म्हणत बसलो तर यात बदल होणार नाही. आम्हालाही तो बदल स्वीकारावा लागेल. नवीन तंत्रज्ञान जे आलंय त्याच पद्धतीने शिक्षण करावं लागेल आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी बदल स्वीकारला तो पुढे गेला. म्हणून बदल आवश्यक आहे पण हे होत असताना जे संस्कार आहेत ते असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आणि शासनाचं धोरण इकडं पाहण्याचं मराठी शाळाकडं आणि इंग्रजी शाळाकडं यातला एक मोठा फरक जर आपल्याला घ्यायचा असेल हा भविष्यात मोठा धोका होणार आहे. शासनाचा कल मागेल त्याला शाळा का द्यायच्या कारण त्याला ग्रँट द्यायची गरज नाही, आर्थिक लोड नाही. त्यांना वाटतं मराठी शाळा यांचा लोड आपल्याकडे आहे एवढ्या मोठ्या पगारी द्यावं लागतं आणि समाजामध्ये एक शिक्षकांच्या पगारी वाढल्या हा एक जो सूर आहे हा अत्यंत भविष्यासाठी धोकादायक आहे. कारण जर सगळंच कंत्राटी केलं आणि मी स्पष्ट आज तुमच्या माध्यमातून आवाज बहुजनांच्या या माध्यमातून सांगेन ज्या काही विकृत घटना घडत आहेत त्याच्या जर आपण इतिहासात गेलो तर तो करणारा कायमस्वरूपी कर्मचारी नाही. एखादी टक्का असेल आम्ही ते मान्य करतो पण मेजर कंत्राटी आहेत, काही कामानिमित्त ठेवलेले आहेत, त्यांना कुठलाही आधार नाही किंवा तुम्ही त्याच्या नोकरीचं काय करणार आहोत हे तुमच्याकडे नाही. म्हणून शासनाने मराठी शाळा बंद करणं आणि इंग्रजी शाळांना जास्त परवानगी देणं हे बंद करावं. शिक्षणात नक्की बदल आहे आणि याही पेक्षा जो येणारा नवीन शैक्षणिक धोरण आहे मला वाटतं त्यामध्ये सगळ्यांचा अभ्यासक्रम सारखा कारण आजचा जो कल पाहता अभ्यासक्रमामध्ये बदल राहू नये आणि तो नक्की होणार आहे आणि नक्कीच आम्ही सगळेजण येणाऱ्या आव्हानाला स्वीकारण्याची आम्ही मानसिकता ठेवू. आमचं जुनं न घेता नवीन स्वीकारून स्वतःमध्ये बदल करू हे काळाची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपल्याला एक प्रश्न असणार आहे माझा. ज्याप्रमाणे पाटील सरांनी शिक्षकी जीवनातील समस्या आणि त्यावर उपाय कोणाकडे बघतात? सक्षम नेतृत्व आमच्या ज्या काही शिक्षकी जीवनातील जी समस्या आहे त्याच्यावरती उपाय शोधण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून आपल्या तालुक्यातील कोणत्या आदरणीय व्यक्तीकडे पाहता? सक्षम नेतृत्व याचा अर्थच कुठेही काम करत असताना पहिल्यांदा त्याला मिळणारं संरक्षण आणि आर्थिक लाभ. ज्या पेन्शनचे आमच्या प्रश्न असतील, पगाराचे प्रश्न असतील, विनानुदानावर आमच्या शाळेत जवळपास माझ्यासोबतचे 20 ते 25 कर्मचारी जे 10 वर्षापासून एकही रुपया पगार नसताना सोबत काम करत आहेत. वेळापत्रकात तास तेवढेच आहेत, काम तेवढाच वेळ आहे. आम्ही 70-80 हजार पगार उचलतो आणि ते 0. हे बदल झाला पाहिजे. हे देणार कोण? शासन. तुम्ही जे म्हणता की तुम्ही कोणाकडे पाहणार आहात? शासन दरबारी तुमच्या पूर्ण समस्याचा आढावा मांडण्यासाठी कोणतं नेतृत्व आहे असं मला म्हणायचं. आता याबद्दल माझं असं वैयक्तिक मत आहे की यात मी सांगतो की 10 वर्ष विना अनुदान काळ चालू आहे. म्हणजे 10 वर्षात एक नेतृत्व नाही. महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्र वर पाहतो केंद्राकडे, तर या मागच्या 15 वर्षात काही एकाची सत्ता नाही. म्हणजे आम्ही बदल पण पाहिला पण आम्हाला पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही. म्हणजे हे सगळेजण सत्तेसाठी यांची दारं खुलेत आणि कुठेही गेलं तर निर्णय घेणारे सक्षम आम्हाला भेटले नाहीत. आता आम्ही अपेक्षेनं कोणाकडे पाहायचं हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. जसा तुम्हाला प्रश्न आहे तो आम्हालाही आहे
5 वर्षापूर्वी आम्ही ज्यांच्याकडे पाहिलं ते पुढच्यात काहीतरी पाहावं म्हणलं तर ते तिथं नाहीत, ते दुसरीकडे आहेत. पाहायचं कुठं? जे नको म्हणून मागच्या काळामध्ये बदल हवा म्हणून आम्ही कोणाला तर निवडून दिलं, ज्यांच्या विरोधात निवडून दिलं ते त्यांच्या सोबत जाऊन बसले. त्याच्यामुळं पाहायचं कुणाकडं यापेक्षा त्यांनी विचार करावा. आणि मी म्हणेन या राजकारणामध्ये शिकलेली लोक आली पाहिजेत, विचारवंत आली पाहिजेत आणि आमच्या क्षेत्रातली गेले तर आमची कळ लागेल. तुम्ही पाहत असाल 5 वर्षासाठी निवडून गेले, 2-3 वर्ष जरी काम केले, कायमस्वरूपी जन्मभर त्यांना पेन्शन आहे. आणि तिथं निर्णय घेत असताना 20-20 वर्ष 30-30 वर्ष नोकऱ्या करून यांना शिक्षक म्हणून नाही, कर्मचारी म्हणजे सगळे आले, यांना पेन्शन नाही, यांच्या डोक्यात हा विचार का येत नसावा? 5 वर्ष विधानसभेवर लोकसभेवर निवडून गेल्यानंतर जन्मभर त्यांना पेन्शन आहे का म्हणून, आणि इथं का नको? थोडा हा दुजाभाव सगळ्यांचा आहे, मी कोण्याही एकाला नाव ठेवणार नाही. खूप धन्यवाद सर. आपण थेट जाऊया या यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे GR सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं सुद्धा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये. काय प्रतिक्रिया असणार आहेत? आज शिक्षक दिनानिमित्त मी तुमच्याकडे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद ओसंडून वाहताना पाहतो, मला सुद्धा खूप आनंद होत आहे. सर, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आज या शिक्षक दिनाच्या निमित्ताने? प्रथम तुमचे धन्यवाद. आता तुमच्या जवळपास सर्व प्रश्नाची उत्तरं आमच्या शिक्षकांनी दिलेली आहेत. चांगल्या प्रकारे सविस्तर त्यांनी या विषयावर बोललेले आहेत. हो. आता शिक्षण म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन का संस्कार केंद्र म्हणजे, आणि शिक्षणात होणारे बदल आमचे बिराजदार सरने सांगितले. तंत्रज्ञानाच्या बाबतीत असो, इंग्लिश स्कूल असो, CBSE चे स्कूल असो, त्यांनी व्यवस्थित म्हणजे बदल स्वीकारावा लागेल या बाबतीत चांगलं चर्चा केली त्यांनी. आता शिक्षकाच्या जी समस्या आहे, पेन्शनच्या म्हणा किंवा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन शिक्षकाच्या बाबतीत, ह्याच्यावर सुद्धा पाटील सर, रत्नाळे सर यांनी, दत्तापुरे सर यांनी चांगली चर्चा केलेली आहे. शेवटी तुम्ही आलात शाळेत, आमच्या शिक्षकांशी आमच्याशी चर्चा केलात, त्याबद्दल तुमचे परत शेवटी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. तर मित्रांनो, हे अहमदपूर शहरातील यशवंत विद्यालय म्हणजेच यशवंत विद्यालय आणि या यशवंत विद्यालयातील गुरुजनांसोबत आज मनमोकळेपणाने गप्पा मारल्यानंतर मला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो आहे. आणि या शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिक्षक मंडळीसोबत मारलेल्या गप्पा, त्यांच्यासोबत साधलेला संवाद तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटणार आहोत आपण पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद.